द्वापार युगाच्या शेवटाला राजा परीक्षितीनं कलियुगाला किंवा कलीला राहायला काही जागा दिल्या होत्या. हा. तर तू कुठं राहायचं? कारण कृष्ण परमात्म्याचा अवतार संपल्यानंतर कलियुगाला प्रारंभ झाला. हा. तर कलीने राहायचं कुठं? असं कलीने राजा परीक्षितीला विचारलं. भारत देशाचा सम्राट होता राजा परीक्षिती. हा पांडवांचा नातू आहे. आणि त्यावेळेस जागा मागितल्या त्यावेळेस पहिली जागा दिली की जिथं कलह, कलह म्हणजे भांडण, हा. ज्या घरामध्ये भांडण सातत्यानं होतं तिथं कलीचा वास आहे किंवा कलीला राहण्याच्या जागा आहेत ते. ओके. आता मी जरी असेल, सारखा वादविवाद माझ्या माध्यमातून होत असेल, आपल्या घरामध्ये काही ना काही कारणास्तव कलह निर्माण होत असतील, समाजामध्ये कलह निर्माण होत असतील, हे कलियुगाचं एक दर्शनच आहे. हे कलीचं दर्शन आहे. ओके. त्याच्यानंतर जुगार, मदिरापान, वेश्यागमन, या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जागा दिल्या होत्या कलीला राहण्यासाठी. आणि कलीने त्यावेळेस सांगितलं होतं राजा परीक्षितीला, सगळ्या खराब जागा मला दिल्या, एक जागा चांगली दे. म्हणले तुझा सोन्यामध्ये वास होईल.